दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी उपक्रम। पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यात या उपक्रमालाच हरताळ लागू नये म्हणून नाशिक महापालिका प्रशासन खडबडून जागं झालंय आणि नाशिकच्या मोक्याच्या ठिकाणी साफसफाई सुरू आहे। नाशिकच्या विविध ठिकाणी महापालिकेकडून रस्ते, गटार, नाले साफ केले जात आहेत। याचा आढावा घेतला आमचे संपादक किशोर बेलसरे यांनी। आपण ही बघितली की जो हत्ती पूल आहे, लक्ष्मण रेषा पूल म्हटलं जातो याला, आणि हा जो वाघाडी नाला आहे तो देखील या ठिकाणी स्वच्छतेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। कालपासून तर या ठिकाणी जेवढी घाण गटार होती ती आता स्वच्छ करण्याचा प्रशासन, महानगरपालिका असो यांचं सुरू आहे। आपल्याबरोबर स्थानिक इथले माजी नगरसेवक भगवानजी भोगे आहेत। काय सांगू शकाल आजच्या ह्या स्वच्छता मोहिमेवर पंचवटीत जी सुरू आहे? माननीय पंतप्रधानांचा दौरा जो निश्चित झाल्यानंतर, या मार्गाने ते राम मंदिरात जाणार असं कळाल्यानंतर आम्ही प्रशासनाला सिंहस्थ ग्रामोत्सव समितीच्या वतीने पत्र दिलं होतं की लक्ष्मण रेषेचं एक धार्मिक महत्त्व आहे, त्या दृष्टिकोनातून इथं साफसफाई झाली पाहिजे। आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं, जर तुम्ही साफसफाई केली नाही तर आम्हाला समितीच्या वतीने करावं लागेल आणि तो कचरा आम्हाला वरती टाकावा लागेल। त्यानंतर प्रशासन अलर्ट झालं आणि त्यांनी आता या ठिकाणी साफसफाई करायला सुरुवात केली। ॲक्च्युली सिंहस्थ ग्रामोत्सव समिती ही यातील धार्मिक कामांसाठी, सिंहस्थासाठी गेले 5 वर्षापासून काम करते आणि म्हणून आमचं मत असं आहे की जे धार्मिक स्थळे आहेत जे आज साफसफाई आणि चांगल्या प्रकारे रिडेव्हलप केले जात आहेत ते रेग्युलर केले गेले पाहिजे। या लक्ष्मण रेषेचं धार्मिक मत आहे, याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। 10 वर्षापूर्वी हिची स्वच्छता, याची रंगरंगोटी, रिपेरिंग मी नगरसेवक असताना आम्ही केली होती। त्यानंतर 10 वर्षानंतर आज पहिल्यांदा हे काम होत आहे। आमची इच्छा आहे की तुम्ही VIP आल्यानंतर जर हे काम करीत असाल तर VIPनी दर महिन्याला या भागात यावं आणि आम्हाला हा सुखद धक्का द्यावा अशी आमची विनंती आहे। खूप खूप धन्यवाद। नक्कीच त्यांनी सांगितले ही स्वच्छता ही कायमची असावी पाहिजे। आपण बघू शकतो हत्ती पुलाची देखील रंगरंगोटी सुरू आहे। या परिसरातच भोगेजी राहतात। ही रंगरंगोटी कालपासून सुरू आहे आणि उद्या हा दौरा होणार आहे। त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण साफसफाई सुरू आहे आणि हा जुना हत्ती पूल, जो लक्ष्मण रेषेचा पूल, हा देखील आज नवीन झाल्यासारखा वाटतोय। मी किशोर बेलसरे, कॅमेरामन अजित सय्यदसह।